आयटी पार्कसाठी 20 हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। सोलापूरच्या आयटी पार्कसाठी होडगी येथील गट नंबर 576 मधील 20 हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे तसेच इतर लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला आयटी पार्क करणार असल्याचा शब्द सोलापूरकरांना दिला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पूर्ण होण्याकडे या निर्णयामुळे एक पाऊल पुढे पडले आहे। या निर्णयामुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे। पालकमंत्री श्री गोरे म्हणाले, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार 20 हेक्टर जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे। त्यानंतर आयटी पार्कच्या उभारणीला वेग येणार आहे। सोलापूरच्या जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदान रूपी आशीर्वाद दिले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार आयटी पार्कच्या उभारणीला आता वेग येणार आहे। सोलापूरच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला इचलकरंजीच्या धर्तीवर सवलती देण्यासाठी आगामी अधिवेशनात बैठक लावण्यात येणार आहे। सोलापूरची विमानसेवा, समांतर जलवाहिनी ही कामे पूर्ण झाली आहेत। तसेच आगामी काळात अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठीची कामेही लवकरच सुरू होणार आहेत, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले। दरम्यान सोलापुरात आगामी काळात तयार होणारे आयटी पार्क म्हणजे विकसित सोलापूरची पायाभरणी असणार आहे। होडगी येथील 20 हेक्टर म्हणजे 50 एकर जागा औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश म्हणजे त्याचीच दमदार सुरुवात आहे। सोलापूरला आयटी पार्क सुरू होण्यासाठी मंजुरी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूरकरांतर्फे आभार, असे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले।